तर आज मी जाणार आहे नायगाव येथील बळवंतराव चव्हाण फार्मसी कॉलेज येथे. तर कसं काय चालले पुढे व्लॉग मध्ये सांगते तुम्हाला. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका व्लॉग मध्ये. तर आज तुम्ही माझं हे लुक बघून हैराण झाला असाल. तर मित्रांनो, मी आज कुर्ती घातली होती कारण की माझं शूट होता. माझं जे शूट होता ते नांदेडला होता, पण वाटलं नव्हतं की अर्ध्या रस्त्यामध्ये ते शूट कॅन्सल होईल म्हणून. तर आज माझ्यासोबत येणार होते माझे पप्पा शूटला. पप्पाला जायचं होतं नायगावला, मला नांदेडमध्ये शूट करायचं होतं. त्यानंतर जे आहे मला नायगावला जायचं होतं पप्पा सोबत. मी घरून निघताना चांगली हेअरस्टाईल पाळली होती, पण गाडीवर मी माझी हेअरस्टाईलला काही असं केलं होतं कारण की माझे केस जे आहे एकदम झाडू सारखे बनत होते. हेअर केअरच्या नावाखाली फक्त मला बुचडच पडता येते, बाकी काहीच करता येत नाही. आता कुठं बाहेर गावी जायचं म्हणलं तर माझे पप्पा एवढे गडबड करतात की जेवू पण देत नाहीत लेकराला. कंटिन्यू 1.5 तास प्रवास केल्याच्या नंतर माझ्या पोटामध्ये कावळे ओरडत होते. मी म्हणलं पप्पाला भूक लागली, काहीतरी खाऊ घाल. मग काय पप्पानं पिंपळगाव पाठीपुढे एक हॉटेल होतं, तिथं जाऊन थांबवलं आणि तिथं आम्ही मस्त खिचडी खाल्ली आणि सोबत एवढा मोठा पापड होता. पप्पाला तर काही जेवायचं नव्हतं, पण मला जेवायचं होतं. आणि जेवताना पण मला एकच विचार येऊ लागला होता की या ड्रेसवर कानातले शोभना गेले म्हणून. 106 किलोमीटर प्रवास केल्याच्या नंतर आम्ही पोहोचले होते फायनली नायगाव येथे. आता इथं माझ्या दीदीचं एम फार्मसीला ऍडमिशन घेतलं होतं, त्याचबरोबर हिचं स्कॉलरशिपचा फॉर्म आम्हाला सबमिट करायचा होता. बहिणीनं कॉलेजला ऍडमिशन माझ्यासाठी घेतलं की पप्पासाठी घेतलं की तिच्यासाठी घेतलं समजणच गेलं. तिनं तिच्या कॉलेजमध्ये एकदा पण गेली नाही, पण माझे पप्पा त्या कॉलेजमध्ये 3दा जाऊन आले. जेव्हा मी कॉलेजच्या जवळ जाऊ लागले होते तेव्हा कॉलेजचे लेकराचे युनिफॉर्म बघायसारखे होते भाई. म्हणजे मस्त ब्लेझर ग्लिझर घालून त्यांनी मस्त कॉलेजला चालले आणि मी त्यांच्याकडे बघत बसली. भाई म्हणलं नायगाव मध्ये एवढे चांगले युनिफॉर्म आहेत म्हणलं लेकराला. आणि मी नांदेडच्या एमजीएम कॉलेजमध्ये ऍडमिशन काय म्हणून घेतलं मला समजायला गेलं. दुनियात नाही ते कॉलेज, मला तेच भेटलं होतं का. आणि आमचं युनिफॉर्म तर तुम्ही बघलाच असेल की जे पेट्रोल पंपावर काम करतात का माणसं, त्यांना तसं युनिफॉर्म असते भाई. आम्हाला बी तसंच आहे. कुठेतरी माझ्या पण मनामध्ये हेच चालू होतं की भाई मला पण इथे ऍडमिशन घ्यायला पाहिजे म्हणून. बाकी आमच्या एमजीएम कॉलेजचा आणि या कॉलेजचा कॅम्पस बघा भाई, जमीन आसमानचा फरक आहे लिटरली. जास्त बुराई करू शकत नाही एमजीएम कॉलेजमध्ये, कारण की मला तिथं पुढचे 2 वर्ष अजून काढायचे इथं. चुकून पण हे व्हिडिओ आमच्या प्रिन्सिपल सर जवळ गेला तर माझी बदली इकडेच होते डायरेक्ट. बाकी माझ्या बहिणीचे जो स्कॉलरशिपचा फॉर्म सबमिट केला आम्ही फायनली, त्यानंतर आम्ही घराकडे निघाल्या होत्या.